गिरणा नदीपात्रात वाळू माफियांचे धाबे दणाणले, महसूल विभागाची धडक कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। अशाच बातमी बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व Facebook पेजला फॉलो करा। सविस्तर बातमी खालीलप्रमाणे। जळगाव तालुक्यातील धानोरा येथील गिरणा नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा महसूल विभागाने उधळून लावला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धानोरा येथील गिरणा नदीपात्रात काही व्यक्ती केणीच्या म्हणजे साखळी यंत्रणेच्या सहाय्याने वाळू उपसा करत होते। उपविभागीय अधिकारी विनय गोसावी आणि तहसीलदार शीतल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने धाड टाकली। या कारवाईत वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे दोर आणि साहित्य जप्त करून ते घटनास्थळी जाळून नष्ट करण्यात आले। तसेच वाळू तस्करीसाठी वापरले जाणारे रस्ते बंद करण्यासाठी महसूल विभागाने नदीकडे जाणारे रस्ते खोदून म्हणजे चर मारून कायमचे बंद केले आहेत। पथकाची धडाकेबाज कामगिरी। ही धडक कारवाई नशिराबादचे मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, निमखेडीचे ग्राम महसूल अधिकारी प्रमोद इंगळे, धानोरेचे कपिल मेसेकर आणि कळगावचे बोपचे यांच्यासह महसूल पथकाने यशस्वीपणे पार पाडली। नागरिकांकडून कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी। नदीपात्रातील अनधिकृत उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे ही कारवाई पुन्हा होऊ नये यासाठी धानोरा येथील नागरिकांनी मागणी केली आहे की या भागात महसूल विभागाने 2 किंवा 3 कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी। यामुळे अवैध वाळू उपशावर वचक राहील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।